धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. प्रचंड इच्छाशक्ती असलेला एक शेतमजूर आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर उद्योगाकडे वळतो. उद्योगाकडे वळून केवळ थांबत नाही, तर रोजगाराची निर्मिती करतो. आणि तो रोजगाराची निर्मिती करतो म्हणूनच अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतो. तसं बघायला गेलं तर एखाद्या चित्रपटाला साजेशी ही कथा आहे, पण ही केवळ दंतकथा नाही, ही सत्यकथा आहे. आणि ही सत्यकथा आहे म्हणूनच याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आज मी आपल्याला आमंत्रित केलंय. आजच्या या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत एका प्रवासाची, एका यशोगाथेची. चर्चा करणार आहोत एका शेतमजुरापासून एका यशस्वी उद्योजकापर्यंत केल्या गेलेल्या प्रवासाची. याच कालच्या शेतमजुराला आणि आजच्या यशस्वी उद्योजकाला मी चर्चेत सहभागी करून घेणार आहे आणि त्या प्रवासात आपल्यालाही सहभागी होण्याची विनंती करणार आहे. आजचा चर्चेचा विषय आहे शेतमजूर ते केळी चिप्स उद्योजक. अत्यंत कल्पक असा विषय आहे आणि चर्चेमध्ये सहभागी होत आहेत ईश्वरदास घनगाव, डोंगरगाव इथून आलेत, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. दादा नमस्कार, खूप स्वागत. नमस्कार. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आता जो उल्लेख केला की ही दंतकथा नाही, हो. ही सत्यकथा आहे. बरोबर आहे? बरोबर. तुम्ही शेतमजूर होतात, हो. आज यशस्वी उद्योजक आहात. हो. मला सांगा, उद्योगाकडे वळण्याचं असं नेमकं काय कारण झालं? का वाटलं उद्योगाकडे वळूया? हो, बरोबर. एक मजुरी करणं म्हणजे हा काही आपला एक मजुरीमुळं आपलं काही एक जीवनशैली चांगली मोठी घडू शकत नाही. बर. आणि आपली जीवनशैली जर घडवायची असेल तर आपल्याला आपल्या वेगळं काहीतरी करणं गरजेचं आहे. हो. आणि हे करण्यासाठी मी काहीतरी नवीन उद्योगाच्या एक शोधात होतो. बर. आणि मी हा एक केळी चिप्स करण्याचा एक उद्योग निवडला. शिक्षण राहिलं आपलं. मुळात आपण आधी काय शिक्षण घेतलं? जर उद्योजक म्हटलं तर शिक्षणाचे खूप मोठे स्केल असणं गरजेचं असतं असं म्हणतात. असं म्हणतात. हा. पण असे स्केल माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे नाही. बरं. हा. मी ज्यावेळेस सुरुवातीचं माझं शिक्षण फक्त 8वी पास होतं. हा हा. 8वी पास शिक्षण झाल्याच्या नंतर माझं कृषी विज्ञान केंद्रांतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे मी काही अभ्यासक्रम पूर्ण केला. बर बर. त्याच्यामध्ये भाजीपाला केला, त्याच्यात फुलशेती केली आणि त्याच्यापैकी फळबाग केलं. बर. फळबागामधून सनी अभ्यासक्रमातून मला असं मिळालं किंवा फळे भाज्या ह्या खूप नाशवंत आहेत. हो. आणि ह्या नाशवंत पदार्थ हा जास्त काळ टिकवण्यासाठी आपण याचं काहीतरी मूल्यवर्धन करणं गरजेचं आहे. बरोबर. याच्यावर काही प्रक्रिया करणं गरजेची आहे. म्हणून सनी मी अशा काही शोधात होतो किंवा आपल्याला फळ प्रक्रियात काहीतरी व्यवसाय करायचा. आणि विद्यापीठामध्ये आपल्याला साधारण प्रशिक्षण घेताना लक्षात आलं की आपण हा रोजगार या रोजगाराकडे वळलं पाहिजे की ज्याच्यात म्हणजे फळांशी संबंधित रोजगार आपण केला पाहिजे आणि म्हणून आपण केळीची निवड केली. काय प्रकारचं प्रशिक्षण होतं या विद्यापीठामध्ये? ज्यावेळेस मला हे प्रशिक्षण घ्यायचं होतं, फळ प्रक्रिया प्रशिक्षण ज्यावेळेस माझा घेण्याचा निश्चय झाला तर कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत माझी निवड मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला झाली. बरं. आणि परभणीमध्ये मी प्राध्यापक सतोर सरांकडं अच्छा फळे आणि भाज्याचं मी प्रशिक्षण घेतलं. बर. त्याच्यामध्ये जाम, जेली, ज्यूस, चटणी, लोणचे याच्यामध्ये अनेक प्रकार, जवळजवळ मी 40 पदार्थाचं मी त्यात प्रशिक्षण घेतलं. अरे वा. हा. आणि त्याच्यामधून मी केळी चिप्स करण्याचा विषय निवडला. म्हणजे इतक्या सगळ्या ह्या प्रकारांमधनं केळी चिप्सची निर्मिती करावी असं आपल्याला वाटलं? हा. त्याच्या पाठीमागचं असं एक आहे सर की ज्यावेळेस समजा सगळे असे एक जे पदार्थ मी शिकलो, जाम, जेली, ज्यूस, लोणचं, चटण्या, हे सगळ्यांना कोणाला पॅकिंग चांगली लागत होती, तर काहींना
त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे लागत होतं. बर. असे अनेक प्रकारचे होते. हा. पण त्यामध्ये केळी चिप्स एक असा एक प्रकारचा एक उद्योग मला दिसला हा. की त्याला कुठल्याही प्रकारची चांगली केमिकल्स त्याच्यात टाकायची गरज नाही अगदी. आणि कुठल्याही प्रकारची ज्यावेळेस उद्योग सुरू करायचा तर कुठल्याही प्रकारची सुरुवातीला काही मस्तरीची गरज नव्हती. हा. कुठल्याही प्रकारचं कोणी जास्त काही भांडवल लागणार नाही. हा, हे महत्वाचं. म्हणजे कारण काय असतं की नॉर्मली आपण म्हणजे आपल्यालाही कल्पना असेल की आपण एकदा कुठलाही अगदी छोट्यातला छोटा जरी उद्योग करायचा ठरवला तरी सुद्धा आपल्याला भांडवल हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्यामुळे इथे मला वाटतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि भांडवल लागणार नाही म्हणून मी हा केळीच्या चिप्स करण्याचा निवड केली. बा, मला सांगा की केळी चिप्स उद्योगाची सुरुवात नेमकी कशी झाली, कशी सुरुवात केली? एकदा ठरवलं की आपल्याला केळी चिप्सचाच व्यवसाय करायचा आहे, मग त्याची सुरुवात कशी केली? केळीचं चिप्स करण्याचा ज्यावेळेस मी विचार केला किंवा आता आपल्याला हा उद्योग सुरू करायचा आहे, ज्यावेळेस मी प्रशिक्षणामध्ये शिकलो होतो केळीचे चिप्स तयार करणं, त्याची साल काढणं, त्याची चकत्या तयार करणं, की ते छोट्या प्रमाणात होतं, ते गॅसच्या याच्यावर मी करत होतो. मी प्रशिक्षण घेतल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर मी असं लगेच घरातल्या आमच्या 2 मुलं आणि आमच्या फॅमिलीच्या घरात जे छोटं कुटुंब आहे आमचं, त्या छोट्या कुटुंबाच्या जी चुलीवर आणि छोटी कढाईमध्ये एक साधारण अर्धा किलो तेल बसल अशा कढाईमध्ये मी केळी चिप्स करण्याचा एक व्यवसाय सुरुवात केली सुरुवातीला. अरे वा. आणि दिवसाकाठी मी सुरुवातीला फक्त 2 किलो माल तयार करायचो. घरच्या चुलीवरती तुम्ही दोघं नवरा बायको फक्त 2 किलो माल दिवसात तयार करायचो. आणि अशी सुरुवात करून सुनी टप्प्याटप्प्याने मी तो माल वाढत गेलो. म्हणजे तो एक प्रकारे त्याला प्रयोग सुद्धा म्हणता येईल की मला जो व्यवसाय पुढे करायचा आहे किंवा मला जो पुढे व्यवसाय वाढवायचा आहे त्याची सुरुवात ही अगदी घरापासून तुम्ही केली. घरच्या चुलीवरती अर्धा लिटर तेलामध्ये तुम्ही 2 किलो चिप्स, हे केळीचं चिप्स हे उत्पादन घेत होते. हे मी इतकं सगळं सविस्तर सांगतोय कारण यातनं आपण काहीतरी बोध घेणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. बरं, आता मला सांगा की हे सगळं करत असताना ही सुरुवात झाली, घरापासून आपण सुरुवात केली, त्याच्यानंतर हळूहळू हे वृद्धिंगत होत गेलं, वाढत गेलं. हे सगळं करत असताना ह्याच्यामध्ये कुठेतरी आपण शासनाशी संबंधित राहूया, शासनाकडे जाऊया, शासनाची मदत घेऊया असं वाटलं का? आणि तो निर्णय आपण घेतलात का? आणि तो निर्णय घेतल्यानंतर शासनाकडून आपल्याला काही मदत मिळाली का? हो. सुरुवातीला ज्यावेळेस आपण व्यवसाय सुरू केला तर सुरुवातीला मला काही शासनाची काही मदत मिळाली नाही. पण अगदी प्रथम म्हणजे पहिले फर्स्ट स्टेज ज्याला म्हणतो आपण, सुरुवातीला काही मदत मिळाली नाही. पण आता ज्यावेळेस माझा व्यवसाय वाढत चालला, ज्यावेळेस व्यवसाय वाढत चालल्याच्या नंतर मला महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत आत्मा अंतर्गत एक स्लायसर म्हणजे चकत्या तयार करायचं मशीन देण्यात आलं आणि पॅकिंग मशीन त्यांच्यातर्फे आपल्याला देण्यात आलेलं आहे. अरे वा. आणि त्या मशीनच्या साह्यानं मी दर तासाला जवळजवळ 25 किलो माल मी आता तयार करतो. अच्छा, तासाला 25 किलो? तासाला 25 किलो. तासाला 25 किलो म्हणजे बघा, सुरुवातीला अर्ध्या लिटर तेलामध्ये एका दिवसामध्ये 2 किलो चिप्स काढल्या जायच्या आणि आता एका तासाला 25 किलो मला तयार करतो. म्हणून मी म्हटलं की ही यशोगाथा आहे, ही केवळ दंतकथा नाहीये. आता ही हळूहळू मी अशीच कथा पुढे नेणार आहे. मला सांगा की आता इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो, शासनाने आपल्याला मदत केली, पण त्याआधी मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की केवळ आपण उद्योग निर्मिती केली नाही तर आपण अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आपल्याकडे आता जे काम करणारे मंडळी आहेत, जे सहकारी आहेत, त्यांचं प्रशिक्षण आपण कसं करता? ज्यावेळेस आम्ही आमच्या घरी मी सुरुवातीला तर मी फक्त प्रशिक्षण घेऊन आलो. बरोबर. मी प्रशिक्षण घेऊनंतर आमच्या घरच्या मंडळीने मी ते प्रशिक्षण म्हणजे हे कसं काढायचं, केळीची साल कशी काढायची, त्याच्यानंतर ते स्लायसरना कढाईमध्ये कसे टाकायचे, अच्छा, किसनीच्या साह्यानं, म्हणजे चकत्या कशा करायच्या, चकत्या तयार करायच्या, हे मी घरच्यांना शिकवलं. वा. आणि घरच्यांना शिकवल्याच्या नंतर आज माझ्याकडे 8 ते 10 मजूर आहे. अच्छा. आणि 8 ते 10 मजूर ते पद्धतीनं आम्ही एकमेकाला शिकवत आता ते मजूर सुद्धा आमच्या शिकून आमच्याकडे काम करतात. ट्रेंड आहेत, तयार आहेत, तयार झालेले आहेत आणि त्यांना पूर्णतः माहिती आहे की आता कशा पद्धतीने हे उत्पादन आपण घ्यायचं. आणि बरं, त्याचं काही प्रमाण ठरलेलं असतं का? म्हणजे ह्याला काय प्रकारची केळी लागतात? कारण हे खूप महत्वाचं आहे ना. नुसती बाजारात मी गेलो, केळं आणला आणि चला आता उद्योग करूया, इतकं ते सोपं नाहीये ना. काय प्रकारची केळी लागतात ह्याला? केळीची आपल्याला ज्यावेळेस चिप्स तयार करायच्या तर केळीच्या ज्या जाती आहे काही, 9 ग्रेड नावाची जी जात आहे, म्हणजे आजकाल आपण जे पिवळे जे चिप्स बाजारात मिळतात ती सुद्धा केळीची साठी एक खास उत्तम जात आहे. अच्छा. तिच्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिचे चिप्स चांगल्या प्रकारे तयार होतात. बरं. पण ती काही जात आपल्याकडं महाराष्ट्रात जास्त प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळं अच्छा
आम्ही ज्या आपल्या लोकल ज्या केळी आहे त्या केळीचा वापर करून सनी चिप्स तयार करतो. म्हणजे तुम्ही आधी जे म्हणालात ती मला वाटतं चेन्नई वगैरे त्या हा. पट्ट्यामध्ये अधिक मिळते, त्या राज्यामध्ये त्याचं उत्पादन खूप अधिक प्रमाणामध्ये होतं. त्या भागात ती केळी जास्त प्रमाणात पिकवली जाते. बर. आणि ती तिचं स्पेशल चिप्स करण्यासाठी तिचं मार्केटिंग असतं. अच्छा. आणि आपल्याकडे जे उत्पादन होतं ते कशा प्रकारचं होतं? आपल्या ज्या केळी ज्या लोकल पिकवणाऱ्या आमची कुठल्याही प्रकारची केळी घेतो, फक्त केळी निवडताना काढणीच पक्व झालेली. हा, म्हणजे हे महत्वाचं आहे निवड प्रक्रिया, की नेमकं कशा पद्धतीचं केळं चिप्ससाठी घ्यावं. काढणीच पक्व झालेली हिरवी केळी आपल्या केळी चिप्ससाठी लागते. बरं. हा, त्याच्यानंतर पुढचा भाग. हिरवी केळी घेतल्याच्या नंतर आपण ती मार्केटमधून केळी आणल्याच्या नंतर तिची आपण सलासरच्या साहाय्यानं साल काढतो. ओके. सलासरच्या साहाय्यानं साल काढल्यानंतर पहिला आपण त्या किसणीच्या साहाय्यानं चिप्स चकत्या करत होतो. आता मशीनच्या साहाय्यानं आपण त्याच्या चकत्या तयार करतो. अच्छा. आणि मशीनच्या साहाय्यानं चकत्या करून सनी आपण त्या कढईत तळून घेतो. आणि कढईत तळून घेतल्याच्या नंतर आपण त्याला मग एका प्लास्टिकच्या पेपरवर घेतो. आणि नंतर त्याला मसाला वगैरे लावून आपल्या मागणीनुसार 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, 1 किलो अशा पद्धतीने आम्ही पॅकिंग करून त्याची मार्केटिंग करतो. अच्छा, मला सांगा की 1 क्विंटल केळीपासून साधारण किती चिप्स तयार होतात? साधारण 1 क्विंटल केळीपासून सनी 20 ते 22 किलो केळीची चिप्स तयार होतात. अच्छा. एवढ्या प्रमाणामध्ये केळीमध्ये जवळजवळ 70% पाण्याचं प्रमाण असतं. बरं. हा. आणि त्याच्यात वेस्टेज चुरा वगैरे धरलं तर फक्त 20% आपल्याला त्याच्यापासून प्रत्यक्षात चिप्स तयार. तुम्ही आता वेस्टेजचा उल्लेख केलात की केळी प्रत्यक्षामध्ये चिप्स करण्यासाठी आपण केळीचा वापर करतो, पण जो वेस्टेज आहे म्हणजे उदाहरणार्थ आता त्याचं सालच धरूया, तर असा जो काही वेस्टेज आहे त्या वेस्टेजचं काय करता? केळीच्या ज्यावेळेस आपण हा व्यवसायात पडतो तर त्याच्यापासून जे वेस्टेज निघतं, साल किंवा तुकडे झालेले त्याचे चिप्सचा चुरा, त्याच्यानंतर तुकडे झालेली केळी किंवा नको म्हणजे चिप्सला लागत नाही अशी केळीचे काही येतात आपल्याला, अशी केळी आम्ही गाईसाठी, बैलासाठी, आपल्या जनावरांसाठी केळी वापरतो. अच्छा. कारण ते पौष्टिक, ती खूप इतकी चांगली पौष्टिक असतात म्हणजे ते एक उत्तम पर्याय त्याच्यासाठी होऊ शकतो. म्हणजे ते पुन्हा आणि वेस्ट जात नाही, त्या वेस्टचा सुद्धा वापर केला जातो. ते वेस्टचा सुद्धा वापर आपण चांगल्यापैकी करता. बरं, आता मला सांगा की हे सगळं आता तुम्ही म्हणालात की 1 साधारण क्विंटल केळीपासून इतकी निर्मिती होऊ शकते. ही मागणी जी आहे, कारण मागणी तितका पुरवठा असं आपण म्हणतो खरं तर, कारण ह्याच्यामध्ये बाजार खूप महत्वाचा आहे. या उद्योग हा जो उद्योग तुम्ही करता आहात ते सुरुवातीला प्रमाणे छोटं होतं, म्हणजे अगदी घरोघरी सुद्धा जाऊन त्याचं मार्केटिंग करणं शक्य होतं. पण आता त्या उद्योगाची व्याप्ती जी आहे ती मोठी झालेली आहे, ती वाढलेली आहे. अशा वेळेला हा उद्योग करत असताना त्यावेळेला जर तुम्हाला अधिक मागणी आली तर त्याचा पुरवठा तुम्ही कसा करता? एक यंत्रणा असेल ना, काहीतरी मार्केटिंग असेल, त्याचं व्यवस्थापन असेल, हे सगळं कसं करता मला अगदी सविस्तर जाणून घ्यायचं. मार्केटिंगची जर म्हटलं तर सुरुवातीला मी फक्त एकटाच मार्केटिंग करत होतो. म्हणजे काय करायचं? स्वतः माल तयार झालेला माल पॅकिंग करून घ्यायचा. बरं. स्वतः तो एसटीना मी जालन्याला घेऊन जायचो. जालन्याला घेऊन सायकलवर तो माल स्वीट होमच्या दुकानदाराकडे विक्री करायचो. बरं. जायचो शहरांमध्ये. अशा ज्यावेळेस सुरुवातीला खूप मार्केटिंगचे मला खूप वेगवेगळे अनुभव आले. बरेचसे आता नवीनच असल्यामुळे बरेचसे लोक माल घेत नव्हते, घेत होते खूप कमी घेत होते, किंवा अशा आपण ती खूप त्याची चिकाटी धरून सनी त्याच्यामध्ये मी मार्केटिंगचं हे घेतलं. ज्यावेळेस आपण आपला माल घेऊन जातो, आपला खूप माल चांगला असतो, पण तोच त्याची घ्यायची तयारी राहत नाही. ज्यावेळेस माणसं त्याची घ्यायची तयारी नाही, आपला माल आपला किती चांगला आहे आपलं त्याचा आपल्या मालाचा नमुना त्याला दाखवणं, तो आज माल जरी नाही म्हटला तर पुन्हा पुन्हा त्याच्याकडे जाणं, हे आपलं मोठं कौशल्याचं काम आहे. मग एक गिऱ्हाईकाचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो सर. ज्यावेळेस मी एका दुकानदाराकडे माल घेऊन जात होतो सुरुवातीला, तर तो मला एकदा नाही म्हणला, दोनदा नाही म्हणला, तीनदा नाही म्हणला, चारदा नाही, असं 10 वेळा तो माणूस मला नाही म्हणला. दुकानदार मी ते मोजत राहिलो, तो किती वेळा नाही म्हणतो. तो जोपर्यंत नाही म्हणतो मी तोपर्यंत त्या दुकानदाराकडे जातच राहिलो. एक दिवस त्या माणसानं निस्ता माल बघितला, पाय घेतला आणि असा ठेवला. थांबा म्हणे, थोडं 5 मिनिटं बसा. याच्यापूर्वी तो मध्ये कधी बसा पण म्हणला. त्यावेळेस तो 5 मिनिटं बसा म्हणला, आणि 5 मिनिटं बसा म्हणल्याच्या नंतर मग मला म्हणे काय व्हावे, कसं आहे काय. मग माझ्यासोबत चौकशी केली. अच्छा. आणि चौकशी केल्याच्या नंतर म्हणे आपल्याला 2 किलो माल आणून द्या. बर. ज्या माणसानं सुरुवातीला मला 2 किलो मालाची ऑर्डर दिली, आज त्या माणसाची दर आठवड्याला 2 क्विंटलची ऑर्डर माझ्याकडे. वाह, क्या बात आहे. फार छान. ज्यावेळेस आपल्याला मार्केटिंग करायची तर ही चिकाटी असणं गरजेची असते.
बरोबर. म्हणजे ज्यावेळेस आता मी जर त्यावेळेस म्हणलो असतो हा की आता हे माल घेतच नाही, पुन्हा याच्याकडे कशाला जायचं, तर हे मात्र मला ते 2 क्विंटलचं गिराईक मला मिळालं नसतं. मला एक सांगा की हे झालं डोर टू डोर मार्केटिंग, म्हणजे तुम्ही माल घेऊन जायचात, म्हणजे हे सगळा हा जुना काळ होता त्यावेळेला, कारण तुम्ही प्रत्यक्ष कुठेतरी त्या व्यवसायाची सुरुवात केली होती. पण आता काळ बदलला, जगण्याचे सगळे संदर्भ बदलले, बाजारपेठेची व्याख्या बदलली, बरोबर आहे. आता खूप मोठ्या प्रमाणाने मार्केटिंग आलं, जाहिरात क्षेत्र खूप विस्तारलं. आता तुमचं हे जे प्रोडक्ट आहे जे बाजारामध्ये आहे ह्याचं मार्केटिंग आता कशा पद्धतीने केलं जातं, त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची मदत कशी होते, तुमच्या सहकार्यांची मदत कशी होते, यासाठी बाजार व्यवस्थेचे नेमके काय असे प्लस पॉइंट आहेत ज्याचा तुम्ही वापर करून घेता? हो, आता ज्यावेळेस मी मार्केटिंग करतो तर आता सध्या माझा जो मोठा मुलगा आहे गोकुळ घनगाव, त्याचं 12वीचं शिक्षण झालेलं आहे. बरं. 12वीचं शिक्षण झाल्याच्या नंतर मी तो मुलगा सध्या मार्केटिंगच व्यवसाय करू राहिला. वा. ज्यावेळेस आम्ही मार्केटिंगचं पॅकिंग वगैरे तयार करून आपली स्वतःची गाडी आहे, स्वतःची 4 व्हीलर, स्वतःच्या 4 व्हीलरमध्ये गाडी माल टाकून सनी तो मुलगा माल प्रत्येक स्वीटहोमवाल्याकडे आमच्या काही होलसेलवाल्याला तो माल पार्सल करतो. म्हणजे स्वतःच आम्ही माल पार्सल करतो. काही असे दुकान आहे आमच्या जालना, औरंगाबाद, बीड यांच्या बाहेरचे, याच्या व्यतिरिक्त जे दुकान आहे त्या दुकानदारा आम्ही EST माल पार्सलना माल पाठवतो. आणि ऑनलाईन ज्या आता जी सुविधा निघाली पैसे पाठवण्याची, बरोबर, त्याचा आम्ही वापर करून सनी ऑनलाईन पेमेंट हे तुम्ही घेता. अरे वा, फार छान, फार छान. बरं, मला आता सांगा की ह्या व्यवसायामध्ये, म्हणजे आता आपण ही सविस्तर सगळी चर्चा करतोय, या व्यवसायामध्ये तांत्रिक दृष्ट्या म्हणजे कुठलंही तंत्र विकसित आपल्याकडे झालेलं आहे, तर त्यामुळे मशिनरी ज्याला म्हणतो आपण, ह्या मशिनरीचा प्रमाण किती होतो आणि प्रत्यक्षामध्ये मनुष्यबळ किती लागतं, काय सांगाल? ज्यावेळेस आपल्याला कुठतरी जास्तीचा माल तयार करायचा असतो, म्हणजे मागणीनुसार, बरोबर. म्हणजे मला वाटतं सणावाराला अधिक होत असेल ना, जसे सण जवळ येतात तर त्यावेळेला मागणी अधिक होत असेल, तर अशा वेळेला मशिनरी आणि मनुष्यबळ याच्यातला तफावत जाणवते का आणि काय असते? मशिनरीनं आपण जर आपल्याला नुसतं मनुष्यबळाने जर वापर करायचं म्हटलं तर एका भट्टीवर फक्त आम्ही दिवसाकाठी 60 किलो माल तयार करायचो. बरं. आणि आता ज्यावेळेस आपल्याला मागणी आमची जशी वाढत गेली, आज आम्ही त्या स्लायसर मशीनच्या साह्यानं एकाच भट्टीवर एका तासाला 25 किलो माल आम्ही तयार करतो. अरे बाप. म्हणजे अशी मशीनच्या साह्यानं आपण जास्तीचा माल तयार करून जास्तीची मार्केटिंग करू राहिलो. अच्छा, या मार्केटिंगमध्ये आपल्याकडे अनेकदा असं पाहायला मिळतं की जिल्हास्तरीय म्हणा किंवा राज्य पातळीवरती म्हणा वेगवेगळे एक्झिबिशन्स असतात, तिकडे सुद्धा संधी मिळते आपल्याला तिथे जाऊन कृषी उत्पन्न बाजारपेठेच्या माध्यमातून म्हणा वगैरे, तर अशा ठिकाणी सहभाग तुमचा होता का? तुम्ही सहभागी झाला होतात का? आणि तिथे तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला? इतर काही व्यापारी या क्षेत्रातले, ज्याला आपण कॉम्पिटिटर म्हणतो, कारण आपण आता उद्योगाची व्याप्ती याविषयी चर्चा करतो आहोत, की एकदा तुम्ही प्रत्यक्ष बाजारात उतरलात, जोपर्यंत आपण बाजारामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची कल्पना नसते, पण एकदा का आपण बाजारामध्ये उतरलो की मग आपल्या लक्षात येतं की अरे मी तर केळी चिप्स विकतोच आहे, पण माझ्याबरोबर आणखीन आजूबाजूचे 50 लोक सुद्धा केळी चिप्स विकतायत, मग त्याच्यात माझीच केळी चिप्स ही उत्तम कशी? तर ह्या संदर्भात आपल्याला काय अनुभव आले? ज्यावेळेस मी सुरुवातीपासून ज्यावेळेस केळीचे चिप्स तयार ज्यावेळेस करत होतो, तर सुरुवातीपासूनच मी मार्केटिंगसाठी निस्ता जालना, औरंगाबाद, बीड या शहरापुरतं मर्यादित राहिलो नाही. याच्यासाठी जिल्हा ग्रामविकास यंत्रणेअंतर्गत असे अनेक प्रदर्शन असतात. हो, बरोबर. त्या प्रदर्शनात मी त्याच्यात सहभाग नोंदलेला आहे. तर ह्या प्रदर्शनामार्फत मी गुजरातला अहमदाबादमध्ये सुद्धा प्रदर्शनासाठी गेलेलो. आणि 2001ला मी ज्यावेळेस तिथे प्रदर्शनात गेलो तर त्यावेळेसचे ते राज्यपाल त्यांनी सुद्धा माझे चिप्स सुद्धा खाऊन पाहिलेले आणि त्यांनी माझा त्यावेळेस कौशल्य म्हणून चांगला सत्कार पण केलेला आहे. त्याच्यानंतर मी दिल्लीला एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरत असतं जागतिक लेवलचं. बरोबर बरोबर. ते दरवर्षी 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत असते. बरोबर. तर एक म्हणजे जवळजवळ 2001, 2002, 2003 आणि 2004 एक लगत 4 वर्ष मी तिथं माझा सहभाग नोंदवून तिथली मार्केटिंग मी हे करायचा प्रयत्न केला, वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि नुसतं मी विक्रीच करायसाठी गेलो म्हणून असं नाही, तर तिथं मी हे शिकलो त्यांच्याकडून की तिथले चिप्स कसे, ते चिप्स कोणते चिप्स येते, तिथलं म्हणजे मार्केटिंग करण्याचं म्हणजे खरं कौशल्य मला अशा बाहेरून शिकायला मिळालेलं आहे. बरोबर. कारण मी का विचारलं माहितीये का, कारण याचं कारण असं आहे की ज्यावेळेला आपण प्रत्यक्ष बाजारामध्ये जातो ना त्यावेळेला ही आजूबाजूची जी मंडळी असतात ज्यांना आपण आपले कॉम्पिटिटर म्हणतो, त्यांच्याकडनं पण आपल्याला तो फरक जाणवतो ना. ते तुमच्याकडनं काही गोष्टी शिकत असतात, तसं आपल्यालाही त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकायला मिळतात. तो अनुभव कसा होता? ज्यावेळेस आपले चिप्स वगैरे ज्यावेळेस आपण बनवत होतो त्यावेळेस आपल्या चिप्स म्हणजे ती क्वालिटी एवढी चांगली मिळत नव्हती. अच्छा. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण दुसऱ्या चिप्स बघत गेलो मग त्याच्यातून आपल्याला ती क्वालिटी मिळत गेली. म्हणजे त्यांच्याकडून आपण चर्चा केली त्यांच्यासोबत
की तुमच्या कसे चिप्स आले काय आले. मग त्यांनी काही आपल्याला सांगण्यामध्ये काही जर त्रुटी वाटल्या तर आपण त्या संदर्भात आपण विद्यापीठासंघ प्राध्यापक सदर साहेबांसोबत चर्चा केली. अरे वा. की नेमकं हे असं काय मुळे झालं, आपले चिप्स पांढरे का येत नाही. अच्छा. मग त्यांनी त्याचं उत्तर दिलं मला की चिप्स आपले पांढरे येण्यासाठी केळी एकदम हिरवी लागती, सुकलेली केळी नको, 3 दिवसापेक्षा जास्त असलेली केळीची चिप्स त्याच्यामध्ये स्टार्चचे प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे ती केळी चिप्ससाठी निकामी होती. म्हणजे असे ज्यावेळेस त्याचे कारण आम्ही शोधत गेलो आणि म्हणून आपण क्वालिटीचे चिप्स तयार करतो आणि क्वालिटीचे चिप्स गिरायकाला पुरवत असतो. उत्तम, फार छान. आता मला सांगा की हे सगळं करण्यासाठी ही जी सुरुवात तुम्ही केलीत, ही सुरुवात करत असताना तुम्हाला एक कुठेतरी स्वतःला असं वाटलं की मला शेतमजूर म्हणून माझं आयुष्य काढायचं नाहीये, मला कुठेतरी उद्योजक व्हायचंय आणि म्हणून तुम्ही उद्योगाकडे वळलात. एक अंतर्भाव ज्याला म्हणतो आपण, आतमधला एक आवाज असा आला आणि त्यांनी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. आज तुमचे कुटुंबीय जे आहेत, तुमची मुलं जी आहेत ती ह्या व्यवसायामध्ये आहेत का आणि त्यांना ह्याच्यात आणखीन पुढे करिअर करायचंय का? हो. आता ज्यावेळेस माझा मुलगा मोठा मुलगा 12वी झालेला, तो सुद्धा स्पेशल मार्केटिंगचं काम करतो. हे तर सर मी आपल्याला सांगितलं जाता. दुसरा 2 नंबरचा मुलगा BA झालेला मुलगा, BSc झालेला मुलगा आहे. वा. तर तो मुलगा माल तयार करून घेण्याचं काम करतो घरी मजुराकडून. तिसरा मुलगा आहे. आता ही जी इंडस्ट्री आहे, ही इंडस्ट्री खूप छोटी आहे आमची. बर. ही इंडस्ट्री भविष्यात कशी मोठी करता येईल आपल्याला, मोठमोठ्या स्टँडर्डच्या कंपन्या आहे, त्या कंपन्याच्या तुलनेत आपल्याला कशी करता येईल, तर यासाठी टेक्निकल ज्ञान सुद्धा काही असणं गरजेचं आहे. प्रश्नच नाही. त्याच्यासाठी आमचा 3 नंबरचा मुलगा आज कोल्हापूरला फुल टेक्नॉलॉजीला तिथं बीटेक करत आहे. त्याचं शिक्षण घेतोय. शिक्षण घेतो. छान, खूप छान. यंदा तो 3ऱ्या वर्षामध्ये. नाही, मी का माहितीये का की काय होतं, कित्येकदा हे सगळं आपण सुरू करत असतो. म्हणजे तुम्ही पायोनियर आहात, तुम्ही हे सुरू केलं, पुढे ते कुटुंबानी पुढे नेणं हे तितकंच गरजेचं असतं. तुमचं संपूर्ण कुटुंब तुमच्या सोबत आहे, पण हा प्रश्न केवळ तुमच्या कुटुंबापुरता मर्यादित नाहीये. मला ह्या कार्यक्रमामध्ये हा तुम्हाला प्रश्न विचारण्याचं मागचं कारण असं होतं की इतर जे कुटुंब आहे, म्हणजे तुम्ही एक स्वतः ठरवलात आणि एक मोठे उद्योजक झालात, पण असं जर इतर आमच्या शेतकरी बांधवांना ठरवायचं असेल तर त्यांना तुम्ही काय संदेश द्या? सर असं आहे, ज्यावेळेस आपण सुरुवातीला नदीच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस उतरतो तर सुरुवातीला आपल्याला पोहावं लागतं. पण ज्यावेळेस नंतर आपण पावतो म्हणजे पाण्याच्या लाठे सुद्धा आपण चालू शकतो. वा. नंतर हळूहळू अशीच परिस्थिती आमच्या कुटुंबाची झालेली. आज आमच्या कुटुंबाने जरी विचार केला की आपल्याला केळी चिप्स करायची नाही, पण आम्ही ज्या लोकांना माल देतोय, जवळजवळ असे 200 ते 250 आमचे ग्राहक जे ते फोन करून आम्हाला आजच माल पाहिजे असं ज्यावेळेस आग्रह करतात, त्यावेळेस आम्ही कुटुंब ह्या शेवटी ह्या केळी चिप्स मधूच करणार असे त्यांची सगळ्यांचीच इच्छा पण सुद्धा आहे. दुसरं असं मला एक म्हणायचं सर की आपण जे म्हणतात की आता नवउद्योजक नवतरुण की यांना ह्या व्यवसाय करण्याचं हे करणं, आता बरेचसे शेतीशी निगडीत असे बरेचसे व्यवसाय आणि बरेचशा व्यवसायाला आजकाल संधी. आजकाल असं एक हे झालेलं आहे की लोकांना रेडी टू काय भेटत. 100% मला अगदी मुद्दा तुमचा अगदी मान्य आहे. मी म्हणून मगाशी म्हटलं होतं, कारण की मी आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळतो. मी मगाशी म्हणून म्हटलं होतं की ही यशोगाथा आहे, ही केवळ दंतकथा नाहीये, ही एक खऱ्या अर्थाने सक्सेस स्टोरी ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, की शेतमजूर म्हणून यांनी सुरुवात केली आणि आज ते यशस्वी उद्योजक आहेत. ह्याच्या मागची सगळ्यात मोठी जर काही भावना असेल, कारण असेल, तर ते असं होतं की त्यांनी प्रयत्न केला. तर त्यामुळे अर्थातच ह्या संपूर्ण कार्यक्रमातून आपणही तो बोध निश्चितच घेतला असेल. जर कुठेतरी मनात जरी आपल्या असेल ना, तरी सुद्धा प्रयत्न करून बघा. आणि सगळ्यात महत्वाचं की शासन जे आहे, महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार असेल, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहतील, यात मात्र शंका नाही. दादा, आपण कार्यक्रमात इथे सहभागी झालात, अतिशय महत्वपूर्ण मुलाचं मार्गदर्शन केलं, आपलं संपूर्ण जी काही जीवनकथा आहे ती या थोड्या वेळामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपल्यालाही कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माता आमची माती आमची माणसं, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.